त्यानंतर भावेशजी बाबर यांच्याकडून देखील सहकार्य या स्पर्धेसाठी आलेला आहे। त्यानंतर चला अंपायर मार्गक्रमण करतायत। पहिल्या सामन्याला सुरुवात होईल। आपल्या ऑफिशियल पंचचा पण पाहतोय रुपेशजी दांडेकर आणि नितेशजी भोईर। आणखीन स्पॉन्सर आहेत इंडेक्स सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर विकी घरत, अजय भोईर, जयेश ठाकरे, संजय ठाकरे यांच्याकडून बॉल आपण पाहतोय आणि पाणी आपल्याला सलग 3 दिवस त्यांच्या माध्यमातून आलेला आहे। त्यानंतर A1 कॅटरर्स सन्मान्य विलासजी पाटील यांच्याकडून दुपारचं जेवण 3 दिवस आपल्याला स्पॉन्सर केलं गेलं या स्पर्धेसाठी। त्यानंतर क्षितिजदादा घरत यांच्याकडून 3 दिवस नाश्ता आपल्याला दिला गेला आहे। त्यानंतर साकीर भाई यांच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्य आलेलं आहे। त्यानंतर कैलासवासी वंदना घरत यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो या मेडल आपल्याला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर झालेले आहेत। त्यानंतर कैलासवासी रामदास वारणा यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय क्वार्टर फायनलमध्ये जे संघ पराभूत होत आहेत त्यांच्यासाठी ट्रॉफीज देखील आहेत। त्यानंतर कपिल मोरिया यांच्याकडून पाण्याच्या बॉटल आल्यात। त्यानंतर संजय ठाकरे यांच्याकडून देखील पाण्याच्या बॉटल आल्यात। तर हे होते आपले प्रायोजक स्पॉन्सर्स। तर सामन्याला देखील होते सुरुवात। चला जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत आमचे गुरुवर्य आणि साथी समालोचक सागर सर। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद प्रदीप। चला सामन्याला सुरुवात होते। आजच्या दिवसाच्या दोन्ही संघांना पहिल्या सामन्याच्या आम्ही शुभेच्छा देतोय। शिवसाई पलस्याचा पाडा आणि साईबाबा काजूपाडा राजावली असे दोन संघ सुरुवातीच्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। दरम्यान पहिला गोलंदाजी मार्कवरती आलाय अजय। क्या बात आहे, पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार। पहिल्या चेंडूवरती फलंदाज नवनाथ याने षटकार खेचलाय। एकदा शॉर्ट पिच बॉल, आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी एका हातामध्ये झेल घेत असताना बघा अजून एक षटकार। सकाळच्या सत्रामध्ये कुमार यांनी सांगितले होते की आज थोडासा कमी फेमस संघ आहेत, मात्र षटकार आज कमी बघायला मिळतील। कुमार घ्या, 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारलेले आहेत। शॉर्ट पिच डिलिव्हरीचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज नवनाथ खटावले। काय जबरदस्त सुरुवात केली ती म्हणजेच साईबाबा राजावली काजूपाडा या संघाने सुंदर सुरुवात झाली। अजून एक शॉर्ट बॉल, त्या चेंडूला त्याच दिशेने खेळायचं होतं। चेंडू बॅटची कडा घेऊन जातो यष्टीरक्षकाच्या बाजूने, मात्र इथे एकच धाव मिळेल। एका धावेने धाव फलक उघडलं गेलं। मला वाटतं 22 चरपण आहे, थोडंसं साऊंड कुठेतरी वेगळ्या या दिशेने निर्माण झाला असावा, मात्र धावसंख्या आहे ती 22 न पुढे सरकते। यानंतर होणारा मॅच श्री मुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा आणि संदीप स्मृती पेंढरीपाडा, एक ठाणा परिसरातील संघ, एक भिवंडी परिसरातील संघ। क्लीन बोल्ड, 2 षटकार खाल्याच्या नंतर कमबॅक करताना चौथ्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केले जाते फलंदाजाला। फलंदाज बाद होतोय तो म्हणजे विशाल। काय जबरदस्त गोलंदाजी, काय चांगला कमबॅक। डावऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू टाकून जाईल। 4 चेंडूमध्ये 13 धावा
आणि एक गडी बाद नवीन फलंदाज विजय मसे. क्षेत्ररक्षण बघा कशा पद्धतीने सजवलं गेलंय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिलं जात आहे. अपील केली होती मात्र पंचांवरती त्या अपीलचा कुठलाही या ठिकाणी इफेक्ट नाही आहे. धावफलक थांबलेला आहे ते 13 या धावसंख्येवरती. मग सुरुवातीच्या 2 चेंडू ते 2 षटकार खाल्याच्या नंतर मात्र एवढा चांगला कमबॅक केला गोलंदाजाने अजय फर्ले याने की नक्कीच एक चांगला क्रिकेट त्याने दर्शवलाय. धावसंख्या आहे ती 13 धावा. बीमार बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतो जवळजवळ खांद्याच्या लेवलला हा फुल टॉस डिलिव्हरी टाकली गेली. पंचांचा इशारा लावते की हा चेंडू वाईड आणि इथे आपण पाहू शकता काय घडते तर नो चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. आता फ्री हिट असेल धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 14 धावा. आज जवळजवळ लो गट मॅचेस आपल्याला बघायला मिळतील असं म्हटलं जात आहे कारण की नवीन आणि ज्यांच्याकडे पारितोषिक मला वाटतं या वर्षामध्ये नाही आहे त्या संघांना प्राधान्य दिलं गेलं. शेवटच्या त्या दिवसामध्ये षटक झालं समाप्त. फ्री हिटचा फायदा नक्कीच घेऊ शकलेला नाही फलंदाज. धावसंख्या 1 बाद 14 अशी धावसंख्या आहे साईबाबा काजूपाडा राजावली या संघाची. डीजे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकतो की लगेच आपण जर पाहिलं सुंदर असं गीत डीजे महेंद्र यांच्या माध्यमातून वाजवलं गेलं. काही सुंदर असा धून वाजवल्या जातात. खूप खूप आभार डीजेंचे सुद्धा. मागील 2 दिवसांनी आजचा एक दिवस सुंदर समा बांधत असताना आमचे डीजे महेंद्र क्षेत्ररक्षणामध्ये जरा त्वरित हालचाल करायला हवी ही विनंती असेल कारण की 3-3 षटकांचे सामने म्हणजे 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग पूर्ण व्हायला हवी ही एक माफक अपेक्षा तुमच्याकडून आयोजकांना आहे. प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाला आहे. प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यासाठी स्पॉन्सरसुद्धा आपल्याला नक्कीच ज्यांनी मदत केला ज्यांनी सहकार्य दिलेलं आहे त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही 3 पेक्षा जास्त खेळाडू ठेवू शकता मात्र 3 पेक्षा कमी खेळाडू तुम्हाला ठेवण्याचा मुभा दिली जात नसते. हो 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 सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. थोडासा डबल माइंड झाला होता फलंदाज. धावसंख्या 14. दुसरं षटक चालू आहे जयेश फर्ले या खेळाडूचं. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू. शतरक्षक नाहीये. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. टायमिंगला जवाब. चेंडू 6 धावांसाठी षटकार. दरम्यान धावसंख्या 20 धावा. क्या बात है क्या बात है. सुंदर गोलंदाजी. फ्लाइटेड डिलिव्हरी. गोलंदाज अतिशय चांगले गोलंदाजी करतो. जयेश याच्या विषयी बोलायचं झालं तर थोडंसं लेग स्पिन पद्धतीचा चेंडू टाकण्यामध्ये तो नक्कीच पुढाकार घेताना दिसतोय. धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 2 या धावसंख्येनं 22. 3 चेंडू मध्ये 8 धावा जयेशच्या या गोलंदाजीमध्ये आल्यात. पुन्हा एकदा थोडासा लो पेस गोलंदाजी होती त्याला पुढा एकदा त्याच दिशेने खेळला जातोय तो म्हणजेच 6 धावांसाठी षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. आज आपण पाहतोय
पंचांना विनंती असेल पाणी हवं असेल तर 1 ते 2 चेंडू अगोदर सांगा. आमचा व्हॉलेंटियर्स या ठिकाणी पाणी घेऊन येईल. कुणीही आतमध्ये जायचं नाही कारण की वेळ होतोय, त्यामुळं आज हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी बघा, अतिशय चांगली गोलंदाजी. फ्लाइट चेंडू टाकण्यासाठी जिगर हवं असतं आणि आपण जर पाहिलं जयेश याच्या माध्यमातून ते दर्शवलं जात आहे. एक ओव्हरथ्रोच्या रूपानं धाव. जर तुमचा चौथ्या धावेसाठी निघाल्यात आणि या ठिकाणी 4 धाव पूर्ण, 5वी धाव पूर्ण होईल का तर नक्कीच पाहणं गरजेचं आहे. 5 धावा पूर्ण झाल्यात सकाळच्या सत्रामध्ये धावून. सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. आपण पाहू शकता धावसंख्या पुढे सरकली गेले, जाऊन पोहोचले ती म्हणजे 33 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा हा मॅच आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं चेंडू टाकून झालं आतापर्यंत ते 5 चेंडू टाकून झालेले आहेत. क्षेत्ररक्षण करताना जो संघ आपण पाहतोय, मला वाटतं आज पहिलाच मॅच ते खेळतात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये. आणि आपण पाहतोय एक नौका संघ, मात्र चांगली कामगिरी आहे त्यांची. या वर्षामध्ये पहिलीच मॅच या ठिकाणी ते खेळताना दिसतात. मला वाटतं गेल्या वर्षामध्ये एखादी मॅच ते खेळले असतील. अच्छा अच्छा, नक्कीच राजावली संघ खेळला होता. पलशाचा पाडा संघाचा मला वाटतं पहिला मॅच आहे. काजूपाडा साईबाबा काजूपाडा राजावली हा संघ आणि पलशाचा पाडा मला वाटतं पेल्हार या परिसरातनं हा संघ आहे. आणि या असोसिएशनमध्ये या संघाची पहिली मॅच आहे. मात्र काजूपाडा हा संघ जो आहे तो थोडासा जुना आहे, म्हणजे तो सुद्धा जास्त जुना नाही आहे, जास्त मॅचेस तो खेळलेला नाही आहे. चला जरा घाई करा, जरा विनंती असेल. चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. चला षटक झालंय समाप्त. धावसंख्या आहे ती 33. 2 षटकाचे झाले समाप्ती आणि मैदानामध्ये पाणी पाठवा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. चला शेवटचा षटक घेऊन आम्ही तुमच्यासाठी आलो आहे. नक्कीच या यूट्यूब डिबेट लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षक जोडले जातात, त्यांचे खूप खूप स्वागत आहे. आणि नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे चंद्रकांत फरले. गोलंदाज आलाय, कारण तिन्ही गोलंदाज जर आपण पाहिले तर फरले या आडनावाचे आहेत. अजय, जयेश आणि चंद्रकांत हे तिन्ही बंधू आहेत मला वाटतं. 9 चेंडू, फुल टॉस डिलिव्हरी आणि 6 धावा. षटकार. 9 कसाही असो मात्र 9 आलेला आहे, एवढं मात्र नक्की. हा चेंडू भीमर सुद्धा होता, मात्र पंचांनी अगोदर जो निर्णय दिलाय तो फिल्डिंग साईडचा नो दिलेला आहे, त्यामुळे हा फिल्डिंग साईडचाच नो पकडला जाईल. त्यामुळे हा भीमर पकडला जाणार नाही हे लक्षात असायला हवं. धावसंख्या 40. पुन्हा एकदा हो फ्री हिट होता. या फ्री हिटचा चांगला फायदा घेऊ शकलेला नाही फलंदाज. एक धाव नक्कीच पूर्ण होत्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय.
42 या धावसंख्येवरती. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन नियमावली जी गेल्या वर्षामध्ये 2022-23 ला आपण अधिकृतरित्या तयार केली आणि प्रत्येक संघाला ती पाठवली गेली. ओ सुरेख पटकाय, टायमिंग लाजवाब आहे. ओपन जिल्ह्याचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय हवाई सफर षटकार. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या थँक्यू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी धाव फलक मात्र पुढे सरकतोय 48 या धाव संख्येवरती. अकरा चेंडूमध्ये 46 या धाव संख्येवरती खेळतोय आणि आपण पाहू शकता अजून सुद्धा या षटकाचे जे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 4 हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली गणेश आणि या ठिकाणी फलंदाज बाद. जसं म्हटलं की 46 या धावसंख्येवरती खेळतोय, लगेच त्याला कंट्रोल मध्ये आणण्यात गेलं आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजे नवनाथ खटाळे. काय नंतर सुंदर असा फलंदाजी झाली, टाळ्या झाल्या पाहिजेत नवनाथ याच्यासाठी, कारण की आपण जर पाहिलं सुपर्ब बॅटिंग त्याच्या माध्यमातून झालेली आहे. धावसंख्या एकूण जर आपण पाहिली तर 48 धावा ह्या धावफलकावरती. सलामीला गेला होता नवनाथ. आता सतीश साठे मैदानाच्या आतमध्ये राजावली परिसरामधनं खूप खूप स्वागत आहे. ते म्हणजे सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे सुद्धा आणि यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या प्रेक्षकांचे सुद्धा. दरम्यान सतीश साठे हा खेळाडू आपल्याला नव्यानं आलेला बघायला मिळाला. मात्र स्ट्राईक वरती कोण होता? सतीशच होता, कारण हा जलचितच्या रूपाने फलंदाज बाद झाला होता. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 49 या धावसंख्येवरती. कदाचित आवाजामध्ये तुम्हाला थोडीशी कमतरता भासत असेल, मात्र विनंती आहे 2 धाव पूर्ण केला त्याचा अर्थ धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 50. स्ट्रेट खेळला जातोय चेंडू, शतरक्षक नाहीये, खाली क्षेत्र आहे, सर्वात सुरक्षित क्षेत्र क्रिकेट मधला. स्ट्रेट चौकार. विनंती करतोय विनंती असेल यानंतर जो सामना आहे त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना मुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा आणि संदीप स्मृती पेंढरेपाडा टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं आहे. षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 54-55 धावांचं लक्ष. चला टॉस साठी या. जो संघ पहिला येईल त्याला टॉसला कॉल करण्याची संधी दिली जाईल. टॉस बॉक्स मध्ये जो पहिला चढेल त्याला मात्र आम्ही संधी देणार आहोत बोलण्याची. लक्षात असू द्या 9 वाजताचा वेळ, 9:30 पर्यंत तुम्हाला मुभा असते, 9:30चा वेळ 10 वाजेपर्यंत तुम्हाला मुभा असते. मात्र अर्धा तास उशीर झाल्याच्या नंतर नियम क्रमांक 4 सांगतोय की अर्धा तासानंतर जर संघ आला असेल तर त्याला 3 चेंडूंची पेनल्टी ही दिली जाते. मॅच सुरू आहे, लक्षात असू द्या. इनिंग ब्रेक झाला, टॉस व्हायला हवा.
विनंती असेल राहुल ठाकरे जर आले असतील तर रिपोर्ट करायचा आहे. चला आपण टॉस करणार आहोत. आपल्या या ठिकाणी आयोजक आहेत वसई तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाचे जे आयोजक आहेत सन्मान्य श्री अक्षय घरत यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 3 ओव्हरचा मॅच असणार आहे हे लक्षात घ्यायचं. टॉस केला जातोय. या ठिकाणी आपण पाहू शकतात काजूपाडा आणि त्यांच्या समोरचा संघ आपण जर पाहिला टॉस जिंकलेला आहे काजूपाडा संघाने. काय निवडाल? आम्ही शतरक्षण. शतरक्षण. कारण सकाळचं सत्र आहे, कारण काय? नाही सकाळचं कारण आहे बरोबर आहे, पण कसं थोडंसं वातावरण थंड आहे तर आम्हाला जास्तीत जास्त यांना आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू 40च्या आतच. 3 ओव्हरचा मॅच आता 54 धावा झाल्यात. 40चं टार्गेट तुम्ही सांगताय, मात्र गोलंदाजी सुद्धा तुमची चांगली असेल असं आपण गृहीत धरूया, कारण की मैदानामध्ये समजते कोण चांगल्या पद्धतीनं खेळतोय. मात्र या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजक चांगलं आहे आणि ग्राउंडबद्दल? ग्राउंड मस्त आहे, कारण आम्ही अगोदर एक मॅच खेळलेलो आहे इकडे, मस्त आहे एकदम. तर नक्कीच एसएच एंटरप्राइजेसचे खूप खूप आभार आम्हाला ग्राउंड दिलं. तर तुम्ही तुमच्या संघाला जॉईन करू शकता. समोरचा संघ जर आपण पाहिला तर हा पेंढरीबाडा हा संघ आहे. तर टॉस तुम्ही जिंकला असतं काय स्वीकारलं असतं? बॅटिंगच स्वीकार. तुम्हाला बॅटिंग भेटलेली आहे. काय सांगाल या आयोजनाबद्दल? थोडेच लास्ट. चला आपण मैदानाच्या बाजूने जाऊया, तिकडे आमचे पंच सज्ज झालेले आहेत. प्रीत ओ टू ग्राउंड. पंच स्टार्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला चेंडू ऑन साईडला हा फटका केला गेला. क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये नवनाथ येतोय, मात्र नवनाथ त्याला चेंडू मिळत नाहीये, कारण चेंडू वेगाने निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती चौकार. बघा इथे प्रयत्न केला जातोय. नवनाथने षटकाराने सुरुवात केली होती, जयेशने चौकाराने सुरुवात केलेली आहे. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या प्रकारे सुरुवात होणं फार गरजेचं होतं आणि ती सुरुवात झालेली आहे. चौकार आल्यानंतर दिशाहीन चेंडू हाताला गेलाय. व्हाईट बॉलची नोंद झाली आहे. मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक येतो तिकडे आणि बघा खूप चांगला झेल पकडला गेलाय. फलंदाज ठरतोय फेल. 5 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद. हा चेंडू आपण जर बघितला तर फायनल क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला होता. तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केलेल्या आहेत. बघा ज्या प्रकारे चेंडूने उचली घेतली होती, चेंडू डीप मध्ये निघून गेला. क्षेत्ररक्षक बघा अगदी सीमारेषेच्या अगदी जवळ हा तिकडे चेंडू फील्ड केला गेला. 2 धावा कंप्लीट झाल्या. धाव फलक 7 या धावसंख्येवरती. 55 धावांचा पाठलाग करत असताना 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बघा मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि शतरक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. आणखीन एक गडी बाद होतोय.
बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. हॅलो 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 चेक हॅलो हॅलो 8 धावा धाव फलकावरती लागले आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल दिवा. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवला हा चेंडू वाईड असेल, व्हाईट बॉल. 11 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. 55 धावांचं टार्गेट आपण पाहतोय आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना सध्या तरी 8 धावा या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा चेंडू फुलटॉस आहे. अपील इथे हलकीशी अपील झाली होती मात्र अपील फेटाळली गेली. पाहूया कशा प्रकारे हा चेंडू हाताला गेलाय. पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. कुठेतरी लेगिस्टिस सोडून जाणार तो चेंडू पाहायला मिळाला. ऑन साईडला हा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने 11 या धावसंख्येवरती. राहुल ठाकरे यांचं आगमन झालंय. आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. 2 दिवस खूप चांगली स्कोरिंग त्यांनी केले आणि आज देखील ते उपस्थित झालेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात इथे हाताला गेलाय. समीकरण जर बघितलं तर कठीण होत असताना टीम शिवसाई पलशाचा पाडा या टीमसाठी मिस टायमिंग झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. खूप खूप धन्यवाद डीजे. 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 55 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
आणखीन 44 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पहिला चेंडू व्हाईटच्या स्वरूपात हाताला गेलाय. सध्या आमचे स्कोरर कुमार भगली काहीतरी चुकीचं करत आहेत असे दर्शवत आहेत आम्हाला. सध्या तरी ते धांदळलेत, त्यांचं माइंड फ्री नाही आहे. मला वाटतंय त्यांचं लक्ष डीजेकडे आहे. जे डीजे गाणी वाजवत आहेत त्यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि ते सध्या तरी डान्स करत आहेत बसल्या. चला, जी आपली फरमाईश आहे ती आम्ही दुपारनंतर नक्कीच इथे घेऊन येऊ. सध्या आपण स्कोरिंगकडे लक्ष द्या. 2 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 12 धावा या धावफलकावरती लागल्या आहेत. ऑनसाईडला फटका केला गेलाय. सतीश आलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. मिसफिल्ड झालाय बघा. मिसफिल्ड 2 पायांच्या मधून हा चेंडू निघून गेलाय. मात्र जास्त फरक पडणार नाहीये, कारण ज्या प्रकारे धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती भरपूर कमी धावसंख्या लागलेली आहे. इकडं आणखीन भरपूर धावांची गरज. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडूमध्ये धावांची गरज जर आपण बघितली ना 39 धावांची गरज आहे. थोडासा एकतर्फा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनसाईडला फटका केला गेलाय. नवनाथ आहे त्या क्षेत्रामध्ये बघा. नवनाथ खट्टाले या अगोदर जर आपण बघितलं तर ब्लेसिंग स्टार उंबरपाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळत होता. मात्र असा आपण पाहतोय की त्याच्या गावच्या संघातून खेळताना दिसतोय. या सीझनमध्ये आपण भरपूर उलटफेर बघितलेत. कुठेतरी सर्व खेळाडूंनी आपण पाहतोय जे खेळाडू आहेत त्यांनी घर वापसी केलेली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण राज घाटाळ्याला बघितलं. केतकी बॉईज खंडीपडा या संघाच्या माध्यमातून खेळत असताना फुल टॉच चेंडू आहे आणि फुल टॉच चेंडूचा फायदा देखील उचलला आहे. थोडेसे उशिराने इथे मोठे फटके यायला लागलेत. हे फटके जर अगोदर जर आले असते तर ह्या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. चला, दुसरा चेंडू पाठवा लगेच. आम्ही चालतोय पायी पायी. मिस टायमिंग झालाय. बॅटचा एज बॉटम एज लागलाय आणि विकेट किपरनं खूप चांगला झेल पकडलाय. शिर्डीच्या साई बाबांच्या भेटीची घाई. अरे आम्हाला लागली शिर्डीच्या साई बाबांच्या भेटीची घाई. अरे आम्हाला लागली शिर्डीच्या साई बाबांच्या भेटीची घाई. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि बघा खूप चांगला झेल पकडला गेलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. बघा 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि या सामन्यावरती पकड मजबूत केली आणि हा सामना जिंकला साईबाबा स्पोर्ट्स राजावली काजूपाडा या टीमनं. तर हळडक शिवसाई पलशाचा बाडा पहिला संघ नक्कीच या सीझनमध्ये आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहतोय पहिला मॅच खेळलाय आणि पहिला मॅच त्याने इथे पराभूत व्हावं लागलाय. नक्कीच आणखीन त्यांच्याकडे भरपूर संधी आहे. आणखीन त्यांच्यासाठी भरपूर मॅचेस असतील. इकडनं त्यांचा प्रवास हा सुरू झालेला आहे. पहिल्या मॅचमध्ये अपयशी ठरले तरी काही साड्या आपल्याकडे आणखीन भरपूर असे मॅचेस आहेत की आपल्या तिकडे यश मिळेल आणि तुम्हाला भरपूर मेहनत देखील घ्यावी लागेल.